असं ऐकलं की पूर्वीच्या काळी नरबळी पण व्हायचे. गेलायस कामाख्या मंदिरात? मी गेलो. कशा प्रकारचा अनुभव येतो? पहिलं तर कुठेही बली चढत असेल तर आपण आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे थॉट ठेवायची गरज नाही पडत. ह्याचं कारण आहे, कारण तुम्ही बघा, फक्त शक्ती मंदिरातच बळी चढवली जाते. ह्याचं एक रिझन आहे. त्या बली शक्ती मंदिरात चढतायत म्हणून खूप सारे असंख्य असे आयामांमधल्या शक्ती आहेत, ज्या शांत आहेत. काय संबंध? शक्तीमध्ये जेव्हा रक्त चढतं, जेव्हा ते रक्त चढतं शक्तीवरती, तर शक्ती आपोआप आपल्या अशा आयाम आणि डायमेन्शन्स क्रिएट करते, जे कोणाच्या मनामध्ये नेगेटिव्ह ख्याल आहे, कोणाचा मर्डर करायचा किंवा अटॅक करून कोणाला त्रास द्यायचा, त्यांच्या मनातनं पण तो थॉट निघून जातो. कारण तिला ऑलरेडी मिळालेलं असतं. येस. आणि म्हणून ते महत्वाचं आहे की ते जे बलीचं रक्त आहे ना, ते जेव्हा देवीवरती चढतं, ऍक्च्युअलमध्ये डीएनएच्या हिशोबाने ते चढतं ना, ते आपोआप काही अशा शक्ती आहेत ज्या नेगेटिव्ह शक्ती ज्यांना शांत करतात. मुघलांच्या काळामध्ये तुम्ही विचार करा, किंवा जेवढे पण आपल्यावरती इन्व्हेजन्स झाले, कित्येक बळी गेले लोकांचे, कित्येक लोकांना मारलं गेलं. त्यावेळेला शक्ती मंदिरांमध्ये हे बलिप्रथा जास्त तीव्र झाल्या आणि त्या कारणामुळे पण तीव्र झाला. तेव्हापासून बघा हळूहळू गोष्टी शांत व्हायला लागल्या.